शेतकरी मित्रांनो नमस्कार. बऱ्याचशा आंबा बागांमध्ये सध्याची ही परिस्थिती आहे, म्हणजे मोहर बऱ्यापैकी निघालेला आहे आणि काही उमलण्याच्या स्टेजमध्ये आहे. तर आपण आपल्या चॅनलवरती 05234 आणि चिलेटेड कॉम्बी मायक्रोन्यूट्रिएंट ह्याच्या एक दोन फवारण्या आपण सजेस्ट केल्या होत्या, बाग जेव्हा तानावरती असते जेणेकरून आपला मोहर लवकर निघेल. तरी अजून काही शेतकऱ्यांचा जर मोहर निघाला नसेल तर आपण ही फवारणी पुन्हा एकदा घ्या. त्याच्यामध्ये 05234 चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आणि हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट आहे. चिलेटेड घ्या, झिंक सल्फेट वगैरे तसं घेऊ नका. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स कॉम्बी किंवा झिंक फेरस आणि मॅग्नेशियम ह्याची फवारणी आणि सोबत नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड घ्या. ह्याच्यामुळे काय होईल, आपला मोहर लवकर निघायला मदत होईल. मी त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे ते कॅप्शनमध्ये टाकतो. ज्या शेतकरी मित्रांचा मोहर आत्ता असा आहे किंवा 80 ते 90% मोहर हा बागेमध्ये समजा निघालेला असेल तर आपण आता पाणी सोडायला काहीच हरकत नाही आहे. तर थोडं थोडं पाणी सोडायचं, जास्त सोडायचं नाही आहे. नाहीतर अजून काही ठिकाणी समजा मोहर नसेल तर त्या ठिकाणी पुन्हा पालवी फूट होण्याची शक्यता असते. तर पाणी आपल्याला एक सरासरी आठवड्यातून 2 वेळा 2 ते 2.5 तास सोडायचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याला शक्य असेल तर आपल्याला इमिजिएट एक फवारणी घ्यायची आहे. त्या फवारणीमध्ये आपल्याला हे म्हणजे 11-40-11 हे घ्यायचं आहे, एक सरासरी 70 ग्रॅम प्रति 15 लिटर. त्याच्यानंतर आपल्याला चिलेटेडमध्ये फेरस, झिंक आणि कॅल्शियम बोरॉन, फेरस, झिंक आणि कॅल्शियम बोरॉन ह्याची फवारणी घ्यायची आहे. याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी सरासरी कॅप्शनमध्ये आपल्याला देतो आहे. ह्याच्यामुळे काय होईल, ज्यांचा मोहर निघालेला आहे त्यांच्या मोहराची दांडी वाढायला मदत होईल किंवा जी दांडी आहे, ही जी काडी आहे ती स्ट्रॉंग व्हायला मदत होते, जेणेकरून भविष्यात फळगळ आणि फुलगळ कमी राहते. त्याचप्रमाणे 11-40-11मध्ये थोडाफार नायट्रोजन असल्यामुळे त्याच्यामुळे फळं उमलायलासुद्धा मदत होते. त्याचबरोबर आपण ह्या फवारणीमध्ये सुद्धा नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड घ्यायचं आहे. नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं आहे. प्लॅनोप्लेक्स नावाने हे जे मिळतं, एक सरासरी 5 मिली प्रति 15 लिटर, जास्त घेऊ नका, नाही तर फुलगळ होण्याची शक्यता असते. तर हे कशासाठी, तर आपला जो मोहर आता उमलायला सुरुवात होईल त्याच्यामध्ये बागेमध्ये जे ॲब्सेसिक तयार होतं, त्याच्यामुळे जी फुलगळ होते ती फुलगळ थांबवली जाते. नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिडचं कामच हे आहे की फळगळ किंवा फुलगळ थांबवणं. तर ह्या फवारणीमध्ये सुद्धा 11-40-11 चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट, फेरस, झिंक, बोरॉन आणि कॅल्शियम आणि त्याचबरोबर नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड अशी एक फवारणी घ्या. आपलीसुद्धा बाग लवकर सेटिंगला येईल आणि आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल अशी आपल्याला शुभेच्छा. आपले जर काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये द्या किंवा आम्हाला व्हॉट्सअप केलात तरी चालेल.